डेरवली गावातील अनेक महिन्यांपासून रखडलेले रस्त्यांचे विकास काम अखेर मार्गी लागले असून खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या हर्षदा अतुल गरत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले। भाजप युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना उपाध्यक्ष अतुलभाई मारुती गरत यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले। यावेळी गोरक्षनाथ धुमाळ, रवींद्र शेळके, रमाकांत पाटील, प्रभाकर नाईक, सुरेश पाटील, अतुल भोई, रुपेश शेंडे, संतोष शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी गावासाठी उद्यान व 2 सफाई कर्मचारी देण्याची मागणी करत लोकप्रतिनिधींप्रती समाधान व्यक्त केले। डेरवली गावातील सुरू असलेल्या विकास कामांमुळे मूलभूत सुविधांमध्ये वाढ होत असून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली। पुण्याचे आमदार बालदी साहेब, तसेच पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, तसेच मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांच्या माध्यमातून आज डेरवली येथील अंतर्गत रस्त्याचे कामाचे आज भूमिपूजन करण्यात आलेले आहे। तर प्रथम तर मी या रस्त्याची थोडीशी माहिती देतो। हा जवळजवळ 2025ला पास झाला होता, पण रस्त्याच्या इतरेमुळे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे हा रोड काय काम होत नव्हता। पण त्याचा पाठपुरावा तेथील ग्रामस्थांनी रवी शेळके असतील, प्रभाकर नाईक असतील, गोरख धुमाळ असतील, सुरेशजी पाटील असतील, रमाकांत पाटील असतील, प्रवीणजी असतील, तसेच इथे संतोषजी असतील, आमचे सहकारी असतील, जानकर सर, ते एवढ्या सगळ्यांनी पाठपुरावा करून आज तो रोड पूर्णत्वात न्यायची तयारी करून दाखवली। आणि आज मला आनंद वाटतो आहे, आज पहिला माझ्या मतदारसंघातील आज रोडचा भूमिपूजनाचा आज कार्यक्रम पार पडत आहे। तर मी सर्वांना आता याच्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील असेच काय कामं असतील माझ्या मतदारसंघातील तर त्यांनी अवश्य सांगावे आणि त्याचा पाठपुरावा करून 100% पूर्णत्वात न्यायची तयारी करू आणि दर्शवतो। आणि धन्यवाद सगळ्यांनी। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय।